जवळून कुणीतरी मुलगी हसल्याचा आवाज येत होता, म्हणजे बरोबर त्याच्या कुणीतरी मुलगी असणारच. अगं बरोबरच कशाला असायला हवी? रस्त्यावरून जाताना आसपास माणसं असतातच ना. हो बरोबर आहे, पण मी विचारल्यानंतर त्या मुलीचा आवाज एकदम बंद झाला आणि हा घाबरला. यावरून काहीही सिद्ध होत नाही. पुढचं ऐका ना, पुढचं ऐका. मी विचारलं कोण हसतंय, तेव्हा तो आवाज बंद झाला. म्हणजे ह्यानेच सांगितलं असणार ना गप्प बस म्हणून. काय हो सांगा ना, त्याशिवाय का तो आवाज एकदम कमी झाला? म्हणजे नक्कीच तिथे कोणीतरी होतं ना, आणि दुसरं कोणी असतं तर तो आवाज हळूहळू बंद झाला असता, एकदम नाही. पण अचानक हसण्याचा आवाज बंद झाला ना, म्हणून मला संशय आला. बरं, आधी सगळं नीट बोलत होता. मी जेव्हा त्याला विचारलं तू कुठेस कुठेस विचारल्यानंतर तो हॅलो 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 करायला लागला आणि फोनच कट केला त्याने. कट झाला असेल. बरं कट झाला असेल, पण मग पुन्हा केला तर लागायला नको का? लावला होतास तू? हो, पण पुन्हा लावला तेव्हा सारखा आपला फोन स्विच ऑफ असाच येत होता. म्हणजे आईची कटकट नको म्हणूनच याने फोन स्विच ऑफ केला असणार, हो की नाही? अगं बॅटरी डाऊन झाली असेल कला. बरं, सगळं तुम्ही म्हणता ना तसं झालं असेल ना, तर चिंतेचं काही कारण नाही. पण एक सांगू का तुम्हाला, सगळं जग तुमच्यासारखं सरळ नसतं. आणि पिंट्याला मी 9 महिने पोटात वाढवले. मी ओळखते हो त्याला, आणि त्याच्या आवाजाला जर का कंप फुटला ना की मला बरोबर कळतं की हा काहीतरी लपवतोय माझ्यापासून. मला पक्की खात्री आहे त्याच्या बरोबर कुणीतरी होतं तिकडे. ह्याची ना काहीतरी भानगड चाललेली असणार, म्हणूनच आता हा नाही म्हणतोय सोन्यासारख्या मुलीला. अगं पण तसं काही असतं तर त्याने सांगायचं ना आपल्याला, आपण नाही म्हणणार आहोत का? संशयाच्या पिशाच्याने झपाटलेला आहे तुला, बाकी काय? अहो संशय कसला, खरंच विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. माझं नाव कानफाटा जरी पडलं असलं ना, तरी स्वतःच्या पोटच्या पोराच्या बाबतीत कसलं कारस्थान करणार हो मी. पिंट्याची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, यात माझं कुठलंही कारस्थान नाहीये का माझा कुठलाही वाईट हेतू नाहीये. मी म्हटलं का तसं? हो, पण तुम्हाला वाटू शकतं ना. मला काही वाटत नाही, पण पिंट्यावर विश्वास आहे माझा. तो असं काहीतरी वावगं नाही वागायचा. एवढी खात्री कशी वाटते तुम्हाला पिंट्याची? कारण तो माझा मुलगा आहे, माझे संस्कार आहेत त्याच्यावर. नाही, पिंट्या नाही वागणार असं. मला काही असं वाटत नाहीये, पण माझा विश्वास आहे पिंट्यावर. मी परवापर्यंत पुन्हा पुन्हा विचारत होतो त्याला याविषयी. प्रत्येक वेळी त्याने या कार्यक्रमासाठी, या लग्नासाठी स्वीकृती दर्शवलेली आहे. कधीही तो नाही म्हणालेला नाही. अगं त्याच्या या ठामपणा पुढेच माघार घेतली ना मी, आणि संमती दिली त्याला. बरं, तसं काही असतं तर त्याने सांगितलं असतं मला. तेवढा खुलेपणा आहे आमच्या. अगं मी जानूला नाही का परवानगी दिली तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करायला, मग पिंट्याला का नाही देणार? आणि हे त्यालाही चांगलं ठाऊक आहे. त्याने स्वतःहून पुढाकार घेतला हे सगळं करण्यासाठी. त्यामुळे मला नाही वाटत या मागे काही वेगळं कारण असेल. पण नंतर काही झालं असेल तर? पिंट्या एवढा उथळ नाहीये. पण असं काही असेल तर? मुळात असं काही असेल असं मला वाटत नाहीये कला. आणि आपण आपल्या मुलावर विश्वास ठेवायला हवा. एवढा इन्सेन्सिटिव्ह नाहीये तो. एक बाप, एक आई आपल्या मुलीला दाखवायला म्हणून घेऊन येतात. जानूच्या सासरचे या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. या सगळ्यांच्या भावनांची नाही खेळणार तो, नक्की नाही. एवढा उथळ नक्कीच नाहीये पिंट्या, खात्री आहे मला. पण वागणं बघितलं ना त्याचं? अगं पण त्याची काहीतरी वेगळी कारणं असू शकतील. मला काही पटत नाही तुमचं. उलट मला असं वाटतं त्यानेच जानूला नाही म्हणायला सांगितलं असणार. हे बघ कला, लग्न जुळणं न जुळणं या योगायोगाच्या गोष्टी असतात. गाठी वर बांधलेल्या असाव्या लागतात. त्यामुळे या लग्नाला तो नाही म्हणतोय त्याच्या मागे कुठली तरी दुसरी मुलगी आहे, हे काही मला पटत नाही. तेवढा तर ओळखतो मी त्याला. आणि असेल तर? तर मग मी नाही ओळखलं त्याला असं म्हणावं लागेल. खूप खूप दुखावणारं असेल मग ते.
आईजी, मला तर खूप बरं वाटतंय. चांगलं आहे की मग. घरात बसून जरा कंटाळाच येतो, पण काम करायची सवय असली ना की असंच होतं. आईजी, मी ऑफिस जॉईन करू परत? तुला वाटतंय तुला जमेल? हो आईजी. त्रास नाही ना होणार? नाही. पण काहीही कमी जास्त वाटलं तर फोन करायचा आणि घरी यायचं. हो आईजी. मग जा, चालेल. थँक्यू. उद्यापासूनच जाते. तुला वाटेल तसं. मी आज बाबांकडे जाऊ, चालेल? बाबांकडे? हा, ते पिंट्याचं जरा, म्हणजे जा ना. मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. नाही, मी सगळं सांगेन तुम्हाला, पण नंतर. तुला वाटलं तर सांग, नाही सांगितलंस तरी चालेल. शेवटी तुझ्या माहेरचा प्रश्न येतो. मला समजायलाच पाहिजे असं काही नाहीये. तेव्हा तुला हवं तर सांग, नाही तर नको सांगूस, काहीही. सांगेन मी आईजी, लवकरच. ठीक आहे, पण बॉदरेशन नको त्याचं. थँक्यू आईजी. फक्त आता मी आईंना. मी सांगते तिला, नको काळजी करूस, जा. अगं, थँक्यू आईजी. हळू हळू हळू. सॉरी. एक मिनिट आहे. बाबा, निघतो मी. हो, ये. सावकाश जा. डबा घेतलास? नाही, का? नकोय मला. मग काय उपाशी राहणार आहेस का? आणलेला असेल डबा. म्हणजे मित्र आणणार आहे. तुझ्या मित्राकडे काय पैशाचं झाड आहे का रे? हा, रोज रोज तुला डबा पुरवतो ते? येतो. अहो, मी पाहिला त्याचा फोन. जान्हवी, बाबांशी शांतपणे बोल. आणि शक्यतो सगळं खरं खरं सांग. मलाही तसंच वाटतंय, कारण एक खोटं बोललं की ते लपवायला 10 वेळा खोटं बोलावं लागतं. त्यापेक्षा खरं बोलून मोकळं झालेलं बरं ना. आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट, ज्या सहजतेनं पिंट्या बाबतीत हे सगळं तू स्वीकारलंस ना, तितक्याच सहजतेनं बाबा हे सगळं स्वीकारतील असं गृहीत धरू नकोस. कारण एक जनरेशन गॅप आहे. वयाने पिंट्याच्या आपण जास्त जवळ आहोत. त्यामुळे पिंट्याचं म्हणणं आपण समजून घेऊ शकतो, त्याचं म्हणणं आपल्याला लगेच पटू शकतं. पण
बाबा जरा वेगळ्या काळात आहेत, त्यामुळे त्यांना हे सगळं लगेच पटेलच असं नाही. होणार आहे. त्यात नेमके ते बाबांचे मित्र निघाले. बरं, ती मुलगी सुद्धा केवढी गोड आहे रे. तिला कसं नाही म्हणू शकणार आहे मी कळतच नाहीये. जान्हवी, तू पुन्हा त्याच इमोशनल ट्रॅकवर जातेस. अरे पण श्री, वस्तुस्थिती आहे ना, ती मुलगी दुखावली जाणार आहे. ती दुखावली जाईल, पण काही काळ त्यानंतर तिला साजेसा असा एखादा मुलगा मिळेल, ती त्याच्याशी लग्न करेल आणि सगळं विसरून जाईल. पण आता जर हे लग्न झालं ना तर कोणी सुखी होणार. हो, आणि माझ्याही मनात खूप गिल्ट राहील. म्हणजे सगळं माहीत असूनही मी काहीच बोलले नाही. बाबांना निदान माहीत नव्हतं, पण मला तर सगळं माहीत होतं. मग आता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा आणि स्वतःला ढळू देऊ नकोस अजिबात. पण तू म्हणतोयस तेवढं डिफिकल्ट नाहीये. म्हणजे बाबा सुद्धा आई अजिंसारखे समंजस आहेत रे, त्यांना कळेल. वेल, तसं खरंच झालं तर उत्तम आहे. पण बाबांना यातलं काहीही पटणारच नाही असंच डोक्यात ठेवून जा. अरे पण मी बाबांना सांगेन ना की मी भेटले सुनीताला आणि ती अगदी आपल्या घरात फिट बसेल अशीच आहे. जान्हवी, हा? अगं पिंट्या आलाय खाली. हो का? हो ना, येतेस का? हो. हो हो रे दत्ता, सगळं समजतंय मला. हळवी पोर आहे, तिने मनाला लावून घेतलंय, सगळं कबूल आहे. हा, आता पंतांनी सांगितलं त्यावर विश्वास ठेवला तिने, काय करणार कळतंय मला. पण माझ्या एक लक्षात येत नाहीये की पंतांनी तरी एवढं ठामपणे सांगायचं कशाला ना की याच मुलाशी तुझं लग्न होईल म्हणून. नाही रे, ऐक जरा दत्ता, तू आधी शांत हो आधी, ऐक माझं मी काय म्हणतोय ते. हे बघ, मुलीला आमचा नकार आहे असं काही नाहीये, पण कोण कशी काय हमी देऊ शकतो की याच मुलाशी तुझं लग्न होणार, याच मुलीशी तुझं लग्न होणार म्हणून. उगाच आशेला लागून राहिली ना बिचारी पोर. अरे शेवटी या योगायोगाच्या गोष्टी असतात बाबा. कोणी कशी हमी देऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटतं. अरे नाही, तुझ्या लेकीमध्ये काहीही दोष नाहीये, सोन्यासारखी पोरगी आहे तुझी, 100%. नाही, ते जानूच्या जरा तब्येतीचं आहे ना, घराबाहेर पडता येत नाहीये तिला, म्हणूनच. अरे नाही, आता मी तिला प्रत्यक्ष भेटण्याची वाट बघत नाहीये. मी आता तिच्याशी फोनवर बोलतो आणि जे काही असेल ते कळवतो तुला लवकरात लवकर. हो, सविताला सांग विचारलंय म्हणून. आलीये कुठे, भेटच झाली नाही, पण ती आता आली की मी स्वतः शॉल देतो तिला. आणि हो, आवडली की नाही ते तिलाच फोन लावून देतो, मग बोला तुम्ही तिच्याशी. हो, सांग सविताला. काळजी करू नको म्हणावं. ठेवू? बर. कशाला आशेला लावून ठेवताय त्या बिचाऱ्यांना? आपण मारे ह्याचं लग्न ठरवतोय आणि हा बाहेर शेण खातोय. कला, तोंड आवर जरा. तू ज्याच्याबद्दल बोलतेस तो मुलगा आहे माझा, आणि माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. अरे पिंट्या, तू इकडे कसा काय? अगं ताई, ते हाय, कसा आहेस? ऑल वेल? चहा घेशील? नको, झालाय माझा. अरे माझाही झालाय, घे ना परत एकदा. भाऊजी खरंच नको. अरे अर्धा कप घे. आता तो जर नाही म्हणतोय तर तू चहाचा आग्रह का करतोयस? आणि तू पण घेऊ नकोस, ऑफिस मध्ये गेल्यावर होईलच ना पुन्हा एक कप. तो तुझा भाऊ बसतो ना ऑफिस मध्ये, तो देतो मला ग्रीन टी. चांगलंय.
पिंट्या नाश्ता करतोस ना? झालाय माझा. बर. काही जरा बोलायचं होतं. अरे मग बोल ना. अगं ते म्हणजे जान्हवी, अगं माझी ना पूजा राहिली, मी करून येते हा. आणि नाश्ता करून ठेवलाय, घ्या तुम्ही सगळे. यालाही दे भूक लागल्यावर. हो चालू मावशी. हा. मलाही जरा इम्पॉर्टंट मेल्स पाठवायचे मी वर आहे. नाही 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 भाऊजी, तुम्ही थांबा ना. तुमच्यापासून काय लपवायचं, सगळं माहिती आहे तुम्हाला. पिंट्या, मी आता निघणारच होते बाबांशी बोलायला. आता बाबांची? बरं झालं ताई, मग मी आत्ता आलो. म्हणजे तू आत्ता नको ना सांगूस बाबांना, आत्ता काही नको बोलूस त्यांच्याशी. अरे का पण? अगं बाबांना नाही आवडणार. पण म्हणजे झालंय काय? काही झालं नाहीये ताई, पण तुला माहिती आहे ना, आई ऍक्सेप्ट नाही करणार सुनीताला. आणि बाबांचं काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे पिंट्या नेमकं काय झालंय नीट सांगशील का? काही झालं नाहीये, पण नाही आवडणार बाबांना. असं काय वाटतंय तुला? काल मी बोलताना ऐकलंय त्यांना. काय बोलताना? आई बाबा बोलत होते तेव्हा ऐकलं मी. अरे हो, पण ऐकलंच काय? बाबा म्हणत होते हा सगळा थिल्लरपणा आहे, आणि पिंट्यानं जर असं काही केलं असेल तर मी अजून त्याला ओळखलंच नाहीये. एक मिनिट पिंट्या, तू काय बोलतोयस आम्हाला काही धड कळत नाहीये. जरा नीट सांगशील का काय बोलत होते? हे बघा भाऊजी, खरं तर मलाही काही कळत नाहीये. म्हणजे पण ताई, तू आत्ता त्यांना नको सांगूस, त्यांना नाही आवडणार. प्लीज ऐक ना माझं, प्लीज. हे बघ, मी सगळं ऐकेन तुझं, पण तू मला आधी सांग, आई बाबा काय बोलत होते? मला सगळं नीट सांग बघू. आणि त्यांच्या बोलण्याचा आणि मी जाऊन त्यांच्याशी जे काही बोलणार आहे त्याचा संबंध काय आहे? ताई, ऍक्च्युली काल सुनीता आणि मी एकत्र होतो. अगं आमचा टाइमपास सुरू होता आणि मी इयरफोन्स लावले होते. मला फोन आला, मी फोन उचलला. आता मला काय माहित, आईचा फोन होता. नेमकं त्याच वेळेला सुनीता हसत होती आणि तिचं हसणं ऐकलं आईने. अरे पिंट्या, तू कधी आलास? आत्ता चालू. चहा घेशील? नाही नाही नको. बरं मग नाश्ता करून जा. नाही आई, खरंच नको, करून आलोय मी नाश्ता. जान्हवी, तुझं काय? तू करशील ना नाश्ता? काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही प्रॉब्लेम काही नाहीये. पिंट्याला काही महत्वाचे मेल्स दाखवायचे आहेत म्हणून आम्ही माझ्या खोलीत बसतो. हा पिंट्या, जान्हवी, थोडी कोथिंबीर निवडून देशील बसल्या बसल्या? अगं ती पण लागणार आहे आम्हाला. बरं बरं ठीक आहे. आई, मी देते तुम्हाला निवडून. अगं नको, माझं दिवसभर चालूच राहील. तुम्ही तुमची कामं करा. जा ना, वर बसा. वर चहा पाठव करे. नाही लागला तर मी सांगेन ना. बर, जा मग बसा. बसा. हा जान्हवी, चल. आहोत आम्ही वर. हा. ताई, पिंट्या गेला का ग? नाही, श्रीच्या खोलीत गेले तिघं. अगं बाई, हो का? ताई, काहीतरी टेन्शन आहे असं वाटतंय ग. कसा चेहरा पडल्यासारखा दिसत होता नाही त्याचा? हो, टेन्स्ड वाटतोय तो. वाळल्यासारखाही वाटतोय नाही? लग्नाबद्दल असेल बहुतेक काहीतरी. बापरे ताई, त्याच्या टेन्शनमुळे जान्हवीच्या बाळावर काही वाईट परिणाम नाही ना व्हायचा ग? ए वहिनी, नाश्त्याला काय केलंस? इडली सांबार केलाय. काय झालं?
काही टेन्शन आहे का? मगाशी जेव्हा तू असं म्हणालीस ना की तुझे बाबा आईजी सारखेच समंजस आहेत, तेव्हाच खरं पोटात गोळा आला होता. ही जुनी माणसं जितकी समंजस असतात ना तितकीच तत्वनिष्ठ असतात. स्वतःची तत्व कधीही सोडत नाहीत ही माणसं. स्वतः आदर्शानं वागतात आणि दुसऱ्याकडूनही आदर्शानं वागण्याची अपेक्षा ठेवतात. त्यांची तत्व आदर्श आपण बदलणं फार अवघड असतं. अनेकदा ना आपल्यालाच त्यांच्यासमोर मोड व्हावं लागतं, पण ती माणसं बदलत नाहीत. बाबांना जर सुनीताबद्दल कळलं ना, नाही सहन होणार त्यांना. खूप मोठा धक्का बसेल त्यांना ना. मी खूप थिल्लर उथळ स्वभावाचा वाटेल. मला मुलगा सुद्धा नाही मानणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना ते घर सोडून निघून जाते.